Good morning, friends. Myself Sujay sir from Mechanical Engineering Department. Now today we are study about the second year Mechanical Engineering subject named as Engineering Metrology. Now today's lecture we are started about the third unit named as Limit, Fit and Tolerances. Now, in this lecture, we are also study what is the limit, what is the fit, and what is the tolerance. These are the topics are also studied in this lecture. In last lecture, we are also study the which types of which are the types or which are the topics are studied in engineering metrology in the last lecture. In the last lecture, we are also end about the second unit. Which unit are the end of the second last lecture as the standards and comparator. Okay, the standards and comparators unit second is our end about the last lecture. In last lecture, we are also study the second unit topic named as a comparators. Okay, in a comparator, which types of the comparator are studied? The dial gauge indicator, sigma comparator, pneumatic comparator, electrical and electronic comparator, again, and pneumatic comparator. These are the comparators are also studied in last lecture. Now, in this lecture, we are also studying the limit, fit and tolerances. ओके. तर बघा, आपण ज्यावेळेस लास्ट लेक्चर घेतलं होतं तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर जे कंपॅरेटरचे टाईप्स आहेत ते कंपॅरेटरचे टाईप्स बघितले होते. आणि दुसरा युनिट जो आहे आपला म्हणजे कंपॅरेटरचे टाईप्स जे होते ते कोणकोणते होते तर तुमचा डायल गेज इंडिकेटर असेल, सिग्मा कंपॅरेटर असेल, अजून न्यूमॅटिक कंपॅरेटर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक कंपॅरेटर असतील. तर हे सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय केलं तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. तर आता आजचं जे लेक्चर जे आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघत आहोत तर लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस. ठीक आहे नाही, लिमिट म्हणजे काय, फिट्स म्हणजे काय आणि टॉलरन्सेस म्हणजे काय. तर ह्या गोष्टीचा स्टडी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तुमच्या इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्टमध्ये, आहे की नाही. की लिमिट म्हणजे काय, फिट म्हणजे काय या गोष्टीचं माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे टॉलरन्सेस काय आहेत, कोणता पार्ट मेजरमेंट करताना ह्या गोष्टीची खूप एक प्रकारचं गरज भासते आपल्याला. तर त्याच्यासाठी काय असं आहे लिमिट, फिट अँड टॉलरन्सेसचा स्टडी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर हा जो युनिट जो आहे तुमचा हा कितवा युनिट आहे तुमचा तर तिसरा युनिट आहे. काय आहे लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस. ओके. तर आपण बघू तर ऑब्जेक्टिव्ह आवडतं लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस. मग हा जो युनिट जो आहे हा आपल्याला स्टडी करायचा आहे. मग स्टडी करताना आपल्याला तर पहिले त्याचं काय करावं लागेल इंट्रोडक्शन जाणून घ्यावं लागेल. मग इंट्रोडक्शनच्या अगोदर आपल्याला काय करणं गरजेचं आहे की का करावं लागतं आहे आपल्याला हे हा युनिट शिकताना त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत का गरजेचे आहेत, मग कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे, आहे की नाही. मेन ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत हा चॅप्टर शिकायच्या अगोदर. तर पहिले तर टू अंडरस्टँड द बेसिक ऑफ लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर एक प्रकारची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून लिमिट म्हणजे काय, फिट म्हणजे काय, टॉलरन्सेस म्हणजे काय, आहे की नाही. या सगळ्या गोष्टीचा जी काय करणं गरजेचं आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेट द बेसिक अँड गेज टॉलरन्सेस, आहे की नाही. आणि बाय युजिंग द लिमिट, फिट टॉलरन्सेसचा यूज करून आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट द बेसिक अँड गेजेस टॉलरन्सेस. जे गेजेस आहेत मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे जे गेजेस आहेत त्याचे टॉलरन्सेस आपण काय करू शकतो तर ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकल्यानंतर आपण एक प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. टू अंडरस्टँड द व्हेरियस टाईप ऑफ गेजेस अँड देअर ॲप्लिकॅबिलिटी, आहे की नाही. मग ते कुठे यूज करावं लागतात, टाईप्स ऑफ गेजेस कोणकोणते आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत, ते कुठं कुठं आपण ॲप्लाय करू शकतो याचीही आपल्याला काय करू शकतो आपण आपल्याला त्याची माहिती आपल्याला काय होईल याच्यामध्ये भेटेल, आहे की नाही. हे काय झाले तर ऑब्जेक्टिव्ह आवडतं लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस. मग टर्मिनॉलॉजी ऑफ लिमिट सिस्टीम.
मग टर्मिनॉलॉजी कशी आहे बघा, आहे की नाही. तर तुम्हाला ही जी डायग्राम तुम्हाला दिसते आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. तर तुमचा इथं एक शाफ्ट दिलेला आहे आणि एक होल दिलेला आहे की नाही. तर शाफ्ट आणि होलची एक बेसिक साईज दिलेली आहे तुम्हाला, आहे का नाही. झिरो लाईन आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. तर जी बेसिक साईज दिलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल डेव्हिएशन आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. आपलं लोअर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट त्याला म्हणतो, आहे की नाही. शाफ्टचं लोअर डेव्हिएशन कोणतं आहे, हं? सांगता येईल का तुम्हाला. लोअर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट, अप्पर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट, आहे का नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे, मॅक्झिमम शाफ्ट साईज, मिनिमम शाफ्ट साईज, मॅक्झिमम होल साईज, मिनिमम होल साईज, आहे की नाही. होल आणि शाफ्ट दिलेलं आहे, त्याचे टॉलरन्सेस तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत. फंडामेंटल डेव्हिएशन कोणतं आहे ते दिसतंय. त्याच्यानंतर लोअर डेव्हिएशन ऑफ होल, अप्पर डेव्हिएशन ऑफ होल, आहे की नाही. तर जसं की तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण एखादं ड्रिल मशीनने एखादं होल पाडतो, आहे की नाही. मग होल कसं पाडतो आपण, फॉर एक्झाम्पल एखाद्या भिंतीला आपल्याला काय करायचं आहे, होल पाडायचं. मग होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्क्रू फिट करायचं आहे. मग स्क्रू फिट करताना आपण फक्त स्क्रूच्या साईजचं स्क्रूच्याच एकदम ॲक्युरेट साईजचं आपण होल पाडतो का बाय युझिंग द ड्रिलनी, तर नाही. तर तिथं आपण काय करतो, तर स्क्रूच्या साईजपेक्षाही थोडं लार्ज साईजचं होल काय करतो आपण तिथं पाडतो. जर आपण त्याच साईजचं, स्क्रूच्याच साईजचं जर होल आपण भिंतीला पाडलं तर आपल्याला काय होईल, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा टाईट फिट जो आहे की नाही. फिट ते कसे टाईट करण्यासाठी कसं जाईल तो स्क्रू, तर एकदम फिट जाईल, आहे की नाही. एखाद्या वेळेस तो बेंडही होऊ शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय करतो आपण, जे होल आपण पाडतो त्याच्यासाठी आपण काय करतो, लार्ज साईजचं होल आपण त्याला पाडतो, आहे की नाही. मग तेच काय झाले तर मॅक्झिमम साईज ऑफ होल, आहे की नाही, मिनिमम साईज ऑफ होल. आणि शाफ्टचं कसं आहे, तर मॅक्झिमम साईज ऑफ होल आणि मिनिमम साईज ऑफ होल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस जे आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, तर खूप गरजेचे आहेत की जेणेकरून त्याचा टॉलरन्सेस जो आहे किंवा फंडामेंटल डेव्हिएशन असेल, आहे की नाही, किंवा अप्पर लिमिट असेल, आहे की नाही, मग ते होलचं असेल किंवा शाफ्टचं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जर स्टडी करणं काय काय आहे आपल्याला, तर एक प्रकारे गरजेचं आहे की नाही. इथं तुम्हाला दिसतंय बघा, लोअर डेव्हिएशन ऑफ होल, आहे का नाही. लोअर डेव्हिएशन तुम्हाला दिसतंय, अप्पर डेव्हिएशन होलचं तुम्हाला दिसतंय, आहे की नाही. तर एक प्रकारे जी डेव्हिएशन जी आहे तर ते काय केले, मी तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजी ऑफ द लिमिट सिस्टीममध्ये काय केलेले आहेत तर दाखवलेले आहेत, आहे की नाही. आय होप सो की तुम्हाला ही डायग्राम समजली असते, नाही की नाही. टॉलरन्सेस कोणते आहेत, झिरो लाईन कोणती आहे, फंडामेंटल डेव्हिएशन कोणतं आहे, मॅक्झिमम साईज ऑफ होल, मॅक्झिमम साईज ऑफ शाफ्ट, आहे की नाही, मिनिमम साईज ऑफ होल, मिनिमम साईज ऑफ शाफ्ट, आहे का नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला, तर ह्या लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस चॅप्टर जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघू फर्स्ट वन ॲज अ नॉर्मल साईज. Normal size is a size in a name only which is used for the identification. The normal size may not match any dimension of the product, but within the domain of the product of the normal size may correspond to a large number of the highly standard dimension and tolerances. आहे की नाही. फॉर एक्झाम्पल पाईपचा जर विचार केला आपण, हा अर्धा इंची पाईप आहे किंवा 1 इंची पाईप आहे की नाही. तर ती काय झाली, त्याची एक प्रकारची नॉर्मल साईज झाली, आहे की नाही. पण त्याच्यामध्ये जर एखादं त्या पाईपाला आपल्याला जर काय करायचं आहे, शॉकेट बसवायचं आहे, तर ते शॉकेट किंवा एखादा एल्बो बसवायचा आहे, तर त्या पाईपाला आपण काय करावं लागतं आपल्याला, ते एल्बो पाऊण इंची एल्बोसाठी पाऊण इंची पाईपासाठी जो एल्बो असेल तर त्याची साईज जी आहे ती कशी असते, तर नॉर्मल साईजपेक्षा थोडी जास्त असते, आहे की नाही. मग नॉर्मल साईज कशी झाली, एक तर पाईप जो आहे, मग 1 इंची पाईप असेल, अर्धा इंची पाईप असेल किंवा 2 इंची असेल किंवा 4 इंची असेल, आहे की नाही. ती काय झाली त्या पाईपाची नॉर्मल साईज. नॉर्मल साईज इज द नेम ओनली विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन. एक प्रकारचं आयडेंटिफिकेशन देण्यासाठी त्याची काय आहे, तर एक साईज दिलेली असते. इट इज द नेम ओनली, आहे की त्याला काय दिलेलं असतं, एक प्रकारचं नाव दिलेलं असतं. त्याला आपण काय म्हणतो, तर नॉर्मल साईज म्हणतो. मे नॉट मॅच एनी डायमेन्शन ऑफ द प्रोडक्ट.
आहे की नाही. मग ते कशाशी मॅच होत नाही, आहे की नाही. नॉर्मल साईज जे आहे मे नॉट मॅच इन डायमेन्शन ऑफ द प्रोडक्ट बट विथ इन द डायमंड ऑफ द प्रोडक्ट द नॉर्मल साईज मे करस्पॉन्ड टू अ लार्ज नंबर ऑफ हायली स्टँडर्ड डायमेन्शन, आहे की नाही. तर एक प्रकारचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी त्याचं, आहे की नाही. तर ते नॉर्मल साईज आपण जर फॉर एक्झाम्पल पाईप असेल तर त्या पाईपाचं मध्ये अर्धा इंची पाईप असेल किंवा 1 इंची पाईप असेल, त्याची एक नॉर्मल साईज जी आहे त्याच्यावर काय करते तर डिपेंड करते. त्याच्यानंतर बेसिक साईज जी आहे की नाही. इन द साईज ऑफ द जॉब इन अ रिलेशन टू विच ऑल लिमिट ऑफ द व्हेरिएशन आर डिटरमाइंड. मग बेसिक साईजनुसार आपण काय करू शकतो, इन द साईज ऑफ द जॉब इन अ रिलेशन टू विच ऑल लिमिट ऑफ द व्हेरिएशन आर डिटरमाइंड. त्याचे ऑल लिमिट काय करू शकतो बाय युजिंग द बेसिक साईजनुसार आपण काय करू शकतो, ऑल लिमिट जे आहे मग त्याचं अप्पर डेव्हिएशन, त्याचं लोअर डेव्हिएशन, त्याचं अप्पर साईज ऑफ द होल, लोअर साईज ऑफ द होल, अप्पर साईज ऑफ द शाफ्ट, लोअर साईज ऑफ द शाफ्ट, आहे की नाही. हे सगळे जे व्हॅरिएशन जे आहे ते काय करू शकतो आपण डिटरमाइन करू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो तर बेसिक साईज म्हणतो. इफ द सेम फॉर बोथ होल अँड शाफ्ट, आहे की नाही. तर ती होल आणि शाफ्टसाठी कशी आहे तर सेम आहे की नाही. तर बेसिक साईज, आहे की नाही. मग झिरो लाईन, द लाईन रिप्रेझेंटिंग द बेसिक साईज इज कॉल्ड ॲज अ झिरो लाईन. मग जी लाईन तुम्हाला दाखवलेली बेसिक साईजचीच त्यालाच आपण काय म्हणतो तर झिरो लाईन म्हणतो, आहे की नाही. जसं की मागच्या डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, आहे की नाही. मग ती डायग्राम तुम्हाला मी व्यवस्थित बघा म्हटलं की जेणेकरून ते पुढच्या जे स्लाईड आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 समजतील, आहे की नाही. त्यासाठी मी तुम्हाला ती डायग्राम जी आहे ती चांगल्या प्रकारे बघा म्हटलं की जेणेकरून तुम्हाला अप्पर डेव्हिएशन का कोणतं आहे, लोअर डेव्हिएशनला काय म्हणतो आपण ते कोणतं असतं, बेसिक साईज कोणती आहे की नाही. मॅक्झिमम साईज ऑफ होल, मॅक्झिमम साईज ऑफ शाफ्ट, मिनिमम साईज ऑफ होल, मिनिमम साईज ऑफ शाफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तुमच्या लिमिट, फिट अँड टॉलरन्सेसमध्ये गरजेच्या आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत होल. होल इज अ टर्म यूज टू डिझाईन ऑल इंटरनल फीचर ऑफ द पार्ट इन्क्लुडिंग दोज विच आर नॉट सिलेंड्रिकल. मग हे जे होल जे आहे, होल इज अ टर्म यूज फॉर द डेझिग्नेटेड ऑल इंटरनल फीचर्स ऑफ द पार्ट, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तुझं होल जे आहे इट इज अ टर्म यूज टू डिझाईन ऑल इंटरनल फीचर्स ऑफ पार्ट, आहे की नाही. इंटरनल फीचर्स ऑफ पार्टसाठी तर कसे आहेत सुटेबल आहे, इन्क्लुडिंग दोज विच आर नॉट सिलेंड्रिकल. मग जे होल जे आहेत तर ते सिलेंड्रिकलच असतील असं नाही, आहे की नाही. ते स्क्वेअर असतील, आहे की नाही, किंवा रेक्टँग्युलर असतील किंवा वेगवेगळ्या शेपनुसार काय करू शकतो आपण होल काय करू शकतो बनवू शकतो, आहे की नाही. त्याच्यानंतर शाफ्ट इज द टर्म यूज फॉर द डेझिग्नेटेड ऑल एक्सटर्नल फीचर्स ऑफ द पार्ट. मग होल कसे आहेत ते एक्सटर्नल फीचर्स आहेत, आहे की नाही. जसं की शाफ्ट जे आहेत ते कसे आहेत ते एक्सटर्नल फीचर्स ऑफ द डेव्हिएशन. ते कसे आहेत एक्सटर्नल फीचर्स ऑफ डेव्हिएशन, एक्सटर्नल फीचर्स ऑफ पार्टसाठी कसे आहेत ते सुटेबल आहेत. आणि होल जे आहे ते इंटरनल फीचर्स ऑफ पार्ट, आहे की नाही. इंटरनल फीचर्ससाठी ते कसे आहेत ते सुटेबल आहे. होल कशासाठी आपण घेतो की त्याच्यामध्ये आपण काहीतरी एक्सटर्नल फीचर्स ऑफ पार्ट वस्तू जी आहे ती काय करू शकतो त्या होलमध्ये इझिली काय करू शकतो फिट करू शकतो. तर त्याच्यासाठी काय असतात तर हे एक्सटर्नल फीचर्स आणि इंटरनल फीचर्स ऑफ पार्टचे होल अँड शाफ्ट काय आहेत तर एक 2 टर्म्स आहेत. त्याच्यानंतर डेव्हिएशन जे आहे इट इज अ अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल साईज ऑफ द जॉब अँड बेसिक साईज ऑफ द जॉब. मग डेव्हिएशन जे आहे तर डेव्हिएशन आपण कशाला म्हणतो, इट इज द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल साईज ऑफ द जॉब, आहे की नाही. मग मी तुम्हाला सांगितलं आपण पहिलंच युनिट शिकताना स्टँडर्ड्स अँड कम्पॅरेटर किंवा पहिलं युनिट शिकताना आपण काय सांगितलं एक स्टँडर्ड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असेल आणि वर्किंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याच्यामध्ये जो डिफरन्स असतो तर त्या जे इन्स्ट्रुमेंट जे आहे स्टँडर्ड मेजरिंग आपलं स्टँडर्ड जॉब जो आहे की नाही रेफरन्स पर्पजसाठी आपण यूज करतो आणि जे तेच स्टँडर्ड जॉबनुसार आपण काय करतो जे सेम जॉब बनवतो त्या स्टँडर्ड डायमेन्शननुसार. तर ती जे नवीन जॉब झालेली तयार त्याला काय करतो आपण तर स्टँडर्डशी काय करतो तर कम्पेअर करतो आणि ज्यावेळेस त्याला कम्पेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये काय भेटतो आहे आपल्याला तर अल्जेब्रिक डिफरन्स जर भेटला तर त्याला काय म्हणतो आपण
तर बिटवीन द ॲक्च्युअल साईज ऑफ द जॉब अँड बेसिक साईज ऑफ द जॉब, आहे की नाही. मग त्या दोन जॉबमधला जो डिफरन्स तुम्हाला दिसतोय त्याला आपण काय म्हणतो, तर एक प्रकारे डेव्हिएशन आपण म्हणतो, आहे की नाही. मग डेव्हिएशन जे आहे ते आपण कसं फाइंड आउट करू शकतो. डेव्हिएशन इज इक्वल टू ॲक्च्युअल साईज मायनस बेसिक साईज, आहे की नाही. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, डेव्हिएशन फाइंड आउट करू शकतो. मेजर द डायमेन्शन मायनस थेरोटिकल डायमेन्शन. मेजर डायमेन्शन आणि थेरोटिकल डायमेन्शन, मेजर डायमेन्शनमधून थेरोटिकल डायमेन्शन जर मायनस केले तर आपल्याला काय भेटेल, तर डेव्हिएशन भेटेल, आहे की नाही. त्याच्यानंतर लोअर डेव्हिएशन जे आहे, तर लोअर डेव्हिएशन कशाला म्हणतो, इट इज द डिफरन्स बिटवीन द मिनिमम लिमिट अँड बेसिक साईज ऑफ द कंपोनंट. मग लोअर डेव्हिएशन आपण एखादा पार्ट जो आहे त्याचं, किंवा होल जो आहे किंवा शाफ्ट आहे त्याचं लोअर डेव्हिएशन, आहे की नाही. इट इज द डिफरन्स बिटवीन द मिनिमम लिमिट अँड द बेसिक साईज ऑफ द कंपोनंट. म्हणजे त्याचं लिमिट जे आहे ते किती मिनिमम आहे, आहे की नाही. मिनिमम लिमिट किती आहे त्याचं, त्याला आपण काय म्हणतो, एखादा स्क्रू आहे त्या स्क्रूचं एकदम लोअर मिनिमम लिमिट जे आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याचं लोअर डेव्हिएशन आपण त्याला म्हणतो, साईज ऑफ द कंपोनंट, आहे की नाही. जी त्याची बेसिक साईज आहे की नाही. फॉर एक्झाम्पल एखादा शाफ्ट आहे 10 सेंटीमीटरचा शाफ्ट आहे आणि 10 सेंटीमीटरचंच आपण काय केलं, होल घेतलं आहे, तर ते काय झालं, मिनिमम लिमिट झालं त्याचं, आहे की नाही. त्याच्यानंतर अप्पर डेव्हिएशन, इट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट अँड बेसिक साईज ऑफ द कंपोनंट. मग अप्पर डेव्हिएशन आपण कशाला म्हणतो, तर डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट. एखादं शाफ्ट आहे त्याचं मॅक्झिमम लिमिट जे आहे की नाही, तो 10 सेंटीमीटरचा जॉब आहे की नाही. तो 10 सेंटीमीटरचा जो सर्क्युलर रॉड आहे तो 10 सेंटीमीटरच्या होलमध्ये एकदम काय होईल, एकदम फिटली जाईल, म्हणजे तो जाणारच नाही शक्यतो, आहे की नाही. त्यासाठी आपण काय करतो, तर जे होल जे आहे ते काय घेतो, थोडं मॅक्झिमम घेतो, म्हणजे 10.01 10.02 असं घेतो, की जेणेकरून त्या होलमध्ये तो शाफ्ट इझिली काय होईल, फिट जाईल, आहे की नाही, फिट होईल. तर ते काय झालं, त्याचं डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट अँड द बेसिक साईज ऑफ द कॉम्पोनंट. ते काय झालं, तर एखाद्या कॉम्पोनंटची बेसिक साईज झाली, मॅक्झिमम लिमिट झालं, त्याला आपण काय म्हणतो, तर अप्पर डेव्हिएशन आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बेसिक शाफ्ट, इट इज द शाफ्ट होज अप्पर डेव्हिएशन इज 0 ऑर वेअर मॅक्झिमम लिमिट साईज इज इक्वल टू बेसिक साईज. मग बेसिक शाफ्ट जो आहे, इट इज द शाफ्ट हुज अप्पर डेव्हिएशन इज 0. त्याचं अप्पर डेव्हिएशन जे आहे ते कसं आहे, ते 0 आहे की नाही. ज्या शाफ्टचा अप्पर डेव्हिएशन, बेसिक शाफ्ट जो आहे त्याचा अप्पर डेव्हिएशन इज 0 ऑर वेअर मॅक्झिमम लिमिट साईज इज इक्वल टू बेसिक साईज. मॅक्झिमम लिमिटची साईज जी आहे ती इक्वल आहे कशाच्या, तर तुमच्या शाफ्टच्या बेसिक साईजच्या, तर त्याला आपण काय म्हणतो, तो बेसिक शाफ्ट म्हणतो. त्याचप्रमाणे बेसिक होल, इट इज द होल होज लोअर डेव्हिएशन इज 0, आहे की नाही. बेसिक होलचं लोअर डेव्हिएशन जे आहे ते कसं आहे, तर 0 आहे. ऑर हुज मिनिमम लिमिट साईज इज इक्वल टू बेसिक साईज. होलची मिनिमम लिमिट ऑफ द साईज ती कशी आहे, तर इक्वल आहे कशाच्या, तर बेसिक साईजच्या, त्याला आपण काय म्हणतो, तर बेसिक होल म्हणतो, आहे की नाही. त्यानंतर बघणार आहोत आपण टॉलरन्सेस. टॉलरन्सेस म्हणजे काय, इट इज डिफाईन ॲज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट अँड मिनिमम लिमिट. मग टॉलरन्सेस आपण काय करू कशी फाइंड आउट करू शकतो, तर डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट अँड मिनिमम लिमिट, आहे की नाही. मॅक्झिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर टॉलरन्सेस आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. तर इथं बघा तुम्हाला दिसतंय बघा लिमिट्स, आहे की नाही. मग लिमिट्स म्हणजे काय, लिमिट्स इज द नथिंग बट टू अप्पर अँड लोअर एक्स्ट्रीम परमिसिबल साईज बिटवीन विच द ॲक्च्युअल साईज इज कंटेन, आहे की नाही. मग एक तर तुम्हाला दिसतंय बघा होल जो आहे, फॉर एक्झाम्पल शाफ्ट जो आहे आणि होल जो आहे, तर त्याच्यामध्ये जे टॉलरन्सेस तुम्हाला दिसतात, मॅक्झिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट तुम्हाला दिसतंय बघा, आहे की नाही. शाफ्टचं मॅक्झिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट तुम्हाला दिसतंय, तर त्याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर टॉलरन्सेस म्हणतो, आहे की नाही. तर लिमिट इज नथिंग बट टू अप्पर अँड लोअर एक्स्ट्रीम परमिसिबल साईज बिटवीन विच द ॲक्च्युअल साईज इज कंटेन, आहे की नाही. म्हणजे एक प्रकारची ॲक्च्युअल साईज जी आहे ती काय केलेली आहे, एक प्रकारे कंटेन केली आहे की नाही. मग त्याच्यामधलं जे टॉलरन्सेस जे आहे इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन द
मॅक्झिमम लिमिट और मिनिमम लिमिट आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो तर लिमिट्स म्हणतो आपण शाफ्टचं आणि होलचं. त्याच्यानंतर नीड ऑफ टॉलरन्सेस. मग टॉलरन्सेस का गरजेचे आहे की नाही, तर बिकॉज ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल एरर आर इंट्रोड्यूस. मग वेगवेगळे पार्टचे वेगवेगळे मटेरियल आहेत, तर त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत आहे की नाही. त्या प्रॉपर्टी ऑफ मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना काहीतरी काय होतं आहे, वेगवेगळे एरर येत आहेत आहे की नाही. तर ते एरर आपल्याला काय होत आहेत तर माहिती होत आहेत आहे का नाही. तर ते कशामुळे माहिती होतात तर त्याच्यामध्ये जे व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल आहे की नाही, वेगवेगळ्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं आहे आपल्याला इंट्रोड्यूस होत आहे ते एरर. मग हे एरर कशामुळे इंट्रोड्यूस होत आहेत, ज्यावेळेस आपण त्याच्यामधला टॉलरन्सेस फाइंड आउट करतो त्यावेळेस आपल्याला हे एरर जे आहेत ते काय होत आहेत फाइंड आउट होतात. म्हणून हे टॉलरन्सेस कसे आहेत तर गरजेचे आहे. त्याच्यानंतर सेकंड होण्याचं चेंज इन ऑपरेटर मेथड शिफ्ट ETC ऑल्सो एरर इज मॅन्युफॅक्चरिंग. मग टॉलरन्सेस अजून कसे फाइंड आउट करू शकतो आपण. चेंज इन ऑपरेटर म्हणजे एखादं मशीन आहे तर त्या मशीनवर शिप वाईज काम चालतं आहे की नाही. सकाळी एक मॉर्निंग शिप असेल, एक जनरल शिप असेल, एक नाईट शिप असेल, तर एकाच मशीनवर 3 जण वेगवेगळ्या टायमिंगला काय करतायत तो ऑपरेटर म्हणून काम करतायत. मग त्यांची प्रत्येकाची मेथड कशी असणार आहे वेगवेगळी असणार आहे आणि ते कसे शिफ्टनुसार काम करत आहे. ऑल्सो एरर इन मॅन्युफॅक्चरिंग आहे की नाही. मग त्यानुसार त्याच्यामध्ये एरर काय होऊ शकतात आपल्याला फाइंड आउट होऊ शकतात आहे का नाही मॅन्युफॅक्चरिंग करताना. तर ते तिथंसुद्धा काय करावं लागतं आहे आपल्याला हे टॉलरन्सेसचं यूज करावं लागतो आहे. म्हणून ते टॉलरन्सेस काय आहेत तर गरजेचे आहेत. त्याच्यानंतर व्हेरियस मशीन टूल हॅव इनहेरंट इनॅक्युरसीज व्हाईल मॅन्युफॅक्चरिंग. मग व्हेरियस मशीन टूल्स आहेत हॅव इनहेरंट इनॅक्युरसीज व्हाईल मॅन्युफॅक्चरिंग. जे मॅन्युफॅक्चरिंग करताना वेगवेगळे टूल यूज करावे लागतात. व्हेरियस मशीनला वेगवेगळ्या इनहेरंट इनॅक्युरसीज त्याच्यामुळे येत आहेत आहे की वेगवेगळे टूल वेगवेगळ्या मशीनला यूज केलेले असतात. मग त्याच्यामध्ये जे ऑपरेटर जे आहेत ते शिफ्टनुसार मेथडनुसार वेगवेगळ्या मेथडनुसार काम करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं एक प्रकारे इनहेरंट ॲक्युरसी त्याच्यामध्ये येते तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग करताना त्या पार्ट्समध्ये. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं तर ते कमी जास्त साईज होते. मग तीच साईज आपण ज्यावेळेस स्टँडर्डशी कम्पेअर केली आहे की नाही, मॅन्युफॅक्चरिंग जो पार्ट आहे तो आपण त्या मॅन्युफॅक्चरिंग पार्टचं सेम त्या स्टँडर्डशी आपलं कम्पेअर केला आणि त्याची जर टॉलरन्सेस फाइंड आउट केली तर आपल्याला काय होतं आहे तर हे जे एरर आहेत ते इझिली काय होतात फाइंड आउट होतात. म्हणून टॉलरन्सेस जे आहे ते काय आहे आपल्याला तर गरजेचे आहेत आहे का नाही. मग टाईप्स ऑफ टॉलरन्सेस. मग कोणकोणते टाईप्स आहेत टॉलरन्सेसचे तर युनिलॅटरल टॉलरन्सेस आहेत आणि बायलॅटरल टॉलरन्सेस आहेत आहे की नाही. तर हे काय आहेत तर टाईप्स अबाउट द टॉलरन्सेस आहेत आहे की नाही. मग युनिलॅटरल टॉलरन्सेस आपण बघू. युनिलॅटरल टॉलरन्सेस मग आजच्या जे लेक्चर जे आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त एवढंच पार्ट बघणार आहोत की युनिलॅटरल टॉलरन्सेस काय आहेत. मग पुढच्या लेक्चरला बायलॅटरल टॉलरन्सेस काय आहेत ते बघणार आहोत आहे की नाही. वेन बोथ लिमिट ऑफ द साईज आर ऑन द सेम साईड ऑफ द झिरो लाईन either positive or negative, these types of the tolerances are called as the unilateral tolerances. मग हे युनिलॅटरल टॉलरन्सेस कसे फाइंड आउट करू शकतो. व्हेन बोथ लिमिट ऑफ द साईज आर ऑन द सेम साईड ऑफ द झिरो लाईन. जी तुम्हाला झिरो लाईन दिसते आहे बघा, खाली जी डायग्राम तुम्हाला दिसते तर त्याच्यामध्ये झिरो लाईन दिसते आणि झिरो लाईनच्या वरच्या साईडला काय आहेत पॉझिटिव्ह काय आहेत तर टॉलरन्सेस आहेत आहे की नाही, आणि खालच्या साईडला निगेटिव्ह टॉलरन्सेस आहेत. तर युनिलॅटरल टॉलरन्सेस आपण कसे फाइंड आउट करू शकतो. when both limit of the size are on the same side of the zero line either positive or negative, these types of the tolerances are called as a unilateral tolerances. म्हणजे एखादा पार्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग केला आणि तो काय केला आहे मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर तो स्टँडर्ड जॉबशी काय केला आहे स्टँडर्ड पार्टशी काय केलं आहे कम्पेअर केलं आहे आणि कम्पेअर केल्यानंतर एक तर त्याच्यामध्ये काय होतं आहे ती साईज कमी जास्त होते आहे की नाही. मग तुम्हाला मी सांगितलं इनहेरंट टूल परत शिफ्टनुसार जे वर्कर्स काम करत आहेत त्यांच्या मेथडमध्ये चेंजेस होत आहेत आहे की नाही, आणि परत प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलमध्ये चेंजेस होत आहे. मग याच्यामुळे काय होतं आहे जो मॅन्युफॅक्चरिंग करताना ते पार्ट जो आहे तो काय होतं आहे
तर एक तर कमी जास्त टॉलरन्सचं 0 लाईनपेक्षा एक तर जास्त साईजनी तो मॅन्युफॅक्चर होतो किंवा 0 लाईनपेक्षा कमी साईजने तो मॅन्युफॅक्चरिंग होतो आहे. मग याच्यामधला जो डिफरन्स आपण काय करू शकतो, बाय युजिंग द टॉलरन्सेसनी फाइंड आउट करू शकतो. आणि ते जे दिस टाईप्स ऑफ द टॉलरन्सेस आर कॉल्ड, त्यालाच आपण काय म्हणतो, तर एक प्रकारचे युनिलॅटरल टॉलरन्सेस आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. मग ॲप्लिकेशन अँड ॲडव्हान्टेजेस अबाउट द युनिलॅटरल टॉलरन्सेस. इट इज यूज फॉर द रिक्वायरमेंट ऑफ द प्रिसिजन फिट. हे कशासाठी यूज केले जातात, तर हे जे युनिलॅटरल टॉलरन्सेस आहेत हे कुठे कशासाठी यूज केले जातात, इट इज यूज फॉर द रिक्वायरमेंट ऑफ द प्रिसिजन फिट. एक प्रकारचं प्रिसिजन फिट आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं आहे, तर तिथं काय केले जातात, हे युनिलॅटरल टॉलरन्सेस यूज केले जातात. त्याच्यानंतर इट इज इझी अँड सिम्पल ॲज पर कॅल्क्युलेशन ऑफ द डेविएशन. हे कसे आहेत, तर इझिली आणि सिम्पल आहेत कॅल्क्युलेशन ऑफ द डेविएशन कॅल्क्युलेशन करायसाठी हे इझी आणि सिम्पल आहे. त्याच्यानंतर इफ युनिलॅटरल सिस्टीम इज यूज फॉर द होल ऑफ व्हेरियस ग्रेड आर हॅव्हिंग सेम लोअर लिमिट. मग हे कुठे यूज केले जातात, तर होल बेसिसमध्ये काय केले जातं, हे युनिलॅटरल टॉलरन्सेस बेसिकली यूज केले जातात फॉर व्हेरियस ग्रेड आर हॅव्हिंग सेम लोअर लिमिट. इट इज इझी टू स्टँडर्डाइज होल, दॅट्स मीन गो गेजेस, आहे का नाही. आणि हे काय करू शकतो आपण, इट इज इझी टू स्टँडर्डाइज, आहे की नाही. इझिली काय करू शकतो, स्टँडर्डाइज करू शकतो होल, आहे की नाही. स्टँडर्डाइज करू शकतो आपण होल, दॅट्स मीन गो गेजेस. त्यानंतर इट इज एव्हरी इझी फॉर ऑपरेटिंग ड्युरिंग मशीन. हे कसे आहेत, इझिली ऑपरेटिंग करण्यासाठी कसे आहेत, मशीनिंगवर तर सोपे आहेत. ॲज ही वूड हॅव मशीन टिल अप्पर लिमिट ऑफ द शाफ्ट, दिस इज ऑल्सो लोअर लिमिट ऑफ होल, आहे का नाही. मग त्यानुसार आपण काय करू शकतो, शाफ्टचा अप्पर लिमिट नुसार होल जे आहे त्याचं लोअर लिमिट काय करू शकतो, तयार करू शकतो तिथं. ही स्टील हॅव सम मरीन लिफ्ट फॉर पार्ट टू मेक इट ॲक्युरेट. आणि त्यानुसार आपण काय करू शकतो, तर एक प्रकारचं स्टील हॅव सम मरीन लिफ्ट फॉर द पार्ट टू मेक ॲक्युरेटली काय करू शकतो, बाय युजिंग द युनिलॅटरल टॉलरन्सेसचा यूज करून आपण ॲक्युरेटली पार्ट काय करू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. अशा प्रकारे आपण, ठीक आहे, आजच्या लेक्चरला एवढंच बघणार आहोत. ओके, थँक्यू.